नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। जसं की ई-केवायसी केल्यानंतर याचा फायदा कोणत्या महिलाला होणार आहे आणि कोणत्या महिलाला याचं नुकसान होणार आहे। या ठिकाणी दिवाळी बोनस मिळणार आहे का, तसेच 16वा हप्ता जो आहे हा तुम्हाला आता मिळणार आहे का, महत्त्वाचं असणार आहे। ई-केवायसी केल्यानंतर कोणत्या महिलाचे अर्ज या ठिकाणी अपात्र केले जाणार आहे आणि कोणत्या महिलाचे अर्ज या ठिकाणी पात्र होणार आहे, ही तिन्ही महत्त्वाची माहिती आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। सर्वात अगोदर आपण पाहू की ई-केवायसीचा फायदा जो आहे हा कोणत्या महिलाला होणार आहे। तर महिलांना लक्षात ठेवा, ई-केवायसी सर्वच महिलाला या ठिकाणी करणे गरजेचं राहणार आहे। ज्या केवायसीचा फायदा जो आहे, ज्या महिलांचे जून पासून हप्ते आलेले नाही आहे त्या महिलांना या केवायसीचा फायदा होणार आहे। तर काही कारणास्तव त्यांचे हप्ते या ठिकाणी बंद केलेले होते, जसे की ज्या घरात 3 महिला लाभ घेत होते या अशा बऱ्याचशा महिला होत्या की त्यांचे हप्ते या ठिकाणी बंद केलेले होते। तर आता यांनी ई-केवायसी केल्यानंतर या महिलाचे हप्ते सुरू होणार आहे। फक्त परिवारातील कोणतेही 2 महिलांचे, एक महिलाचा हप्ता जो आहे तो आपोआप बंद केला जाणार आहे। तिने जर ई-केवायसी आता केली नाही तर जो हप्ता तो आपोआप बंद केला जाणार आहे आणि उर्वरित 2 महिलांचे हप्ते हे या ठिकाणी पुन्हा सुरू केला जाईल। तर एकाच घरात 3 महिलांनी जर ई-केवायसी केली तर तिन्हीचे हप्ते या ठिकाणी बंद होणार आहे। म्हणून कोणत्याही 2च महिलांनी आपली ई-केवायसी करायची, तिसऱ्या महिलांनी या ठिकाणी ई-केवायसी करायची नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं। आणि या महिलांना सर्वात जास्त ई-केवायसीचा फायदा होणार आहे। बाकी ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांनी ई-केवायसी केली किंवा ई-केवायसी केली नाही त्याचा काही फरक पडणार नाही, त्यांची योजना आपोआप या ठिकाणी बंद केल्या जाईल। तरी पण तुम्ही जर नियमामध्ये बसत नसाल तरी तुम्ही आपली ई-केवायसी या ठिकाणी करून घ्यायची। शासनावर सोडून द्यायचं की तुमची योजना या ठिकाणी सुरू ठेवायची की बंद करायची। तर प्रत्येक महिलांनी आपली ई-केवायसी या ठिकाणी करून टाकायची। तुम्ही या ठिकाणी पात्र असा की पात्र नसाल तरी तुम्हाला या ठिकाणी आपली ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचं राहणार आहे। बाकी तुमचा सर्व जो निर्णय हा शासनावर सोडून द्यायचा। शासन ठरवेल की तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचा हप्ता द्यायचा की नाही द्यायचा। पात्र महिला ज्या आहेत त्यांना तर 100% या ठिकाणी हप्ता राहणार आहे, मिळणार आहेच। ज्या महिला नियमामध्ये बसत नाही, अटीमध्ये बसत नाही, अशा महिलांनी पण आपली ई-केवायसी या ठिकाणी करून टाकायची। बाकी निर्णय हा शासनावर ठेवायचा। ई-केवायसी केली नाही तरी तुमची योजना या ठिकाणी बंद होणारच आहे आणि ई-केवायसी केली तर याचा निर्णय शासन घे, ठीक आहे। या ठिकाणी बरेचसे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असेल की माझी लाडकी बहिणीचा जो हप्ता आहे ऑक्टोबरचा, हा तुम्हाला आता भाऊबीजेच्या दिवशी मिळेल किंवा भाऊबीजेच्या दिवशी तुम्हाला चांगलं बोनस या ठिकाणी पाठवलं जाईल 3000 रुपयापर्यंत। तर महिलांना लक्षात ठेवायचं, आता जोपर्यंत कोणताही GR येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पैसे या ठिकाणी पाठवले जाणार नाही। अगोदर शासनाला GR काढावा लागेल आणि GR काढल्यानंतर त्याच्या 4-5 दिवसांना तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवायला सुरुवात होते। लक्षात ठेवायचं, ना आता दिवाळीचा बोनस बाबत कुठल्या प्रकारचा GR आलेला आहे, ना भाऊबीजेचा बोनस बाबत कुठल्या प्रकारचा GR आलेला आहे। याचा अर्थ असा की तुम्हाला ना दिवाळीचा बोनस येणार आहे ना भाऊबीजेचा बोनस येणार आहे। जे काही तुम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर पाहता, युट्यूबवर पाहता, ते पूर्णपणे फेक आहे। जे कोणी तुम्हाला सांगत आहे की 3000 रुपये येणार आहे, 1500 रुपये येणार आहे, ते पूर्णपणे फेक आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बोनसचा GR अजूनपर्यंत आलेला नाहीये आणि येणार पण नाहीये। जर बोनसचा GR यायचा असता तर आतापर्यंत तो आलेला असता। दिवाळीचा हप्ता किंवा दिवाळीचा बोनस तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही किंवा भाऊबीजेचा बोनस पण तुम्हाला या ठिकाणी पाठवला जाणार नाही। ऑक्टोबरचा जो हप्ता आहे हो तुम्हाला आताच मिळणार नाही, तो पण तुम्हाला आता नोव्हेंबरच्या सुरुवातीला म्हणजे नोव्हेंबरच्या 10 तारखेपर्यंत पाठवल्या जाणार आहे। कारण तुम्हाला सर्व जे हप्ते आहे हे आता 10 तारखेला येत आहे, म्हणून नोव्हेंबरचा पण हप्ता जो आहे नियमानुसार 10 तारखेपर्यंत येऊन जाईल। तर लक्षात ठेवायचं, आचारसंहिता जर सुरू झाली तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता पाठवण्यासाठी उशीर पण लागू शकतो, होऊ शकतो, ठीक आहे। कोणत्या महिला या ठिकाणी अपात्र होणार आहे, तर महिलांना मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की ज्या महिला नियमामध्ये बसत नाही त्या 100% या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे। जसे की ज्यांच्या परिवारामध्ये उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्यांच्या घरी कोणी सरकारी नोकरीवर आहे, कोणी निवृत्ती वेतन घेत आहे, कोणाची वयात वाढ झालेली आहे, जसा अगोदर नियम होता 65 वर्षापर्यंत, तर या 1.5 वर्षात 2 वर्षात या ठिकाणी वाढ झाली असेल तर त्यांना पण या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे। या महिला ज्या ई-केवायसी केल्यानंतर अपात्र केल्या जाईल। लक्षात ठेवायचं, ई-केवायसी सर्वांना करणे बंधनकारक असणार आहे, ठीक आहे। काही त्रुटीमुळे जर तुमची ई-केवायसी होत नसेल तर यावर कुठल्या प्रकारचा सध्या उपाय आलेला नाही आहे। जसे की ज्या महिलाला पती नाही आहे, वडील नाही, तिने आपली ई-केवायसी कशा करायची यावर कुठल्या प्रकारचे सध्या आता ऑप्शन आलेलं नाही आहे। लक्षात ठेवायचं, तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता आता मिळणार आहे, ना तुम्हाला दिवाळीचा बोनस मिळणार आहे, ना तुम्हाला भाऊबीजेसाठी पैसे पाठवल्या जाणार आहे। कारण हे जर पाठवायचे असते तर या ठिकाणी 4 दिवसा अगोदर एक GR जाहीर केला जातो, GR जाहीर केल्यानंतर तुम्हाला पैसे पाठवले जाते। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।